थँक्यू सो मच लवजी जाधव सर. जाऊया मॅच या दिशेने. पहिला बॉल, पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. कॅचचा कॉल आणि ओ माय गॉड, कॅच महत्वाची होती. पहिल्याच बॉलवरती संधी क्रिएट केली होती, परंतु पप्पू पाटील होते त्या ठिकाणी आणि कॅच त्यांच्या माध्यमातून झालाय ड्रॉप. कॅच ड्रॉप झाली आहे. महत्वाची कॅच होती. पहिल्याच बॉलवरती संधी क्रिएट केली होती, परंतु संधीचं सोनं करता आलं नाहीये. ऑन साइडला वळवलाय. एक टप्पा घेत बॉल जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. येतोय चौकार. सन्मान्य आदरणीय अविनाशजी कदम साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम अविनाश दादा, आपलं स्वागत आहे या मैत्री चषक 2025 मध्ये. हो, चांगला बॉल होता, परंतु बॉल अगदी पाठीमागच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय. एक धाव जरूर प्राप्त होते. डिक्लेअर स्वरूपाची सिंगल जरूर आली आहे. हो, फ्लिप केलाय, परंतु जास्त काय मिळणार नाही. सिंगल येईल, एक धाव प्राप्त होईल. आठ धाबा धावफलकावरती जरूर लागल्यात. शेवटचा बॉल. ओहो, मोठ्या फटकासाठी गेलेत. बॉल चालला एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. माफ करा, अजून एक बॉल आहे. 6 बॉलची षटक आहे, कारण पहिला डाव फक्त जी पहिली मॅच प्रत्येक टीम खेळेल त्यांच्यासाठी प्रत्येक षटक हे 5 बॉलचं असणार आहे. आणि सेकंड मॅच ही 3 षटकांची 6 बॉल. मॅच बॉल आलाय घ्या. अंतिमचा चेंडू. शेवटचा बॉल, त्याच्यावरती आक्रमण केलंय, परंतु पाहावं लागेल. अगदी एकच धाव. राजू रोडे सर, पुढचा बॉल. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु अगदी कॅच घेण्याचा प्रयत्न जरूर झालाय. दुर्गेशच्या माध्यमातून थोडासा अगदी रिले कॅच पकडण्याचा प्रयत्न, थोडेसे लांब राहिले. कॅच देखील भरपूर लांब होता. प्रयत्न चांगले होते.
वेलकम महेश दादा. पंधरा धावा धावफलकावरती लागल्यात. 15 ऑन स्कोर कार्ड. एक चुरशीचा सामना राहील. याही टीम तुल्यबळ टीम आहेत. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिला, बीट करून सरळ इंद्रजितच्या हातामध्ये बॉल विसावतोय. राजू रोडे सर यांच्याबद्दल चर्चा केली तर एक अनुभवी गोलंदाज म्हणून सातत्याने पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनमध्ये आपण पाहिले गोलंदाजी करताना. प्रत्येक बॉल वेगवेगळ्या अँगलने वेगवेगळ्या टप्प्यावरती हाताळण्याची शैली यांच्याकडे मात्र पाहायला मिळते. आणि बॉल रिलीज करण्याची पद्धत, एक चांगली ॲक्शन त्यांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. लोअर फुल टॉस बॉल होता, हलक्या हाताने मात्र ढकललाय. मिड ऑफ मध्ये चांगला झेल तिथे पकडलाय. फटका फसला होता. कॅचचा कॉल. आणि याचसाठी मी मगाशी म्हटलं की राजू रोडे सर ओळखतात. गती परिवर्तन केलं या बॉलवरती आणि गती काढून घेतली आणि मिड ऑफ मध्ये चांगला झेल. विकेटचं होतंय पतन. पहिला धक्का लागतोय ओमकारच्या माध्यमातून. बॅक टू दी पॅव्हिलियन. अमर कदम आलेत. चांगला फॉर्म त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतोय. इनेट नंबर 3 मध्ये दाखल झालाय. सलामीची प्रारंभिक जोडी फोडण्यामध्ये मात्र राजू रोडे सरांना मात्र नक्कीच यश प्राप्त झालंय. परंतु आता अमर कदम आलेत. ओहो, आल्या आल्या आक्रमण केलंय. परंतु ऋषी आहे, एलिव्हेशन प्राप्त झालं नाहीये. आणि ओमकारला सांगितले अमरने, तू चल मैं आया. पाठोपाठ दुसरी देखील विकेट पडली आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन साईडला वळवलाय. क्षेत्ररक्षक आहेत ऋषी. पुन्हा एकदा बॉलपर्यंत पोहोचतायत. एक धाव प्राप्त होईल. सिंगल येते. 2 विकेट माघारी धाडले आहेत. ही राजे रोडे सरांची खासियत आहे. ज्या पद्धतीने ऑन साईडला वळवलाय. क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या हातामधून बॉल निसटलाय. डीपमधून क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. चांगली फेकी आणि चांगलं षटक आतापर्यंत आपण जर पाहायला गेलं तर राजू रोडे सरांचं जिथे धावा खर्च केले 4 आणि 2 महत्वाचे गडी त्यांनी मात्र माघारी धाडले आहेत. ही खासियत या गोलंदाजाची मात्र पाहायला मिळते. अंतिमचं षटक पाहावं लागेल. थोडंसं स्पीडअप घ्या मित्रांनो. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 17 या धावसंख्येवरती. 17 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. नेक्स्ट मॅच एका बाजूला आपण जर पाहायला गेलं तर श्री भैरवनाथ 11 शिंगमोडेवाडी आणि त्यांच्या विरुद्धमध्ये फेअरलेस फायटर खडवे. दोन्ही टीम आपण टॉससाठी रेडी राहायचंय. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस होईल. एका बाजूला शिंगमोडेवाडी आणि त्यांच्या विरुद्धमध्ये कडवे संघ. कोदून काढण्याचा प्रयत्न. बॉल बॅक ड्राइव्ह पाहायला मिळालाय. बॉलपर्यंत पोहोचतायत. एकच धाव. सिंगल.
समोरच्या दिशेने फटका सजवलाय, स्टेक डाऊन दी ग्राउंड फेकून दिलाय, लॉंग ऑन क्लिअर केलाय, या बॉलला पाठवून दिले, सीमारेषेच्या बाहेर येतोय षटकार. प्लस मायनस असेल बघ ना, प्लस मायनस बघून टाकायचं. हेलो चेक चेक. किती झालं दादा? षटकार आला. ड्राईव्ह केलाय, ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न जरूर झालाय. कव्हर रिझन मधून क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत, तिथे फेकी केली, एक धाव प्राप्त होईल. 25 धावा धावफलकावरती लागल्या, 25 ऑन स्कोर कार्ड. लोअर फुलटॉस बॉल, बैठा फटका सजवलाय, बैठक घुटना टेक और ये षटकार देख. रवी याच्या पाठ मधून एक दे धडक फटका, खडक आलाय, षटकार. नितीन सावंत साहेबांचा योचित सन्मान आपण आपल्या खेळपट मैदाना अगदी व्यासपीठावरती घेऊयात. खेळपट्टीवरती जाऊयात, जिथे आपण पाहायला गेलं तर षटकार आलाय. ओ इथे खोदून काढलाय, हेलिकॉप्टर लँड होईल. आता लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर येतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. जबरदस्त बॅटिंग लाईन सुरू आहे. रवी बोरगे, पाटणचा हार्दिक पांड्या म्हणून ज्याला ओळखलं जातं ते नाव दिलंय. चॉकलेट बॉय दुर्गेश वरती आक्रमण केलंय, कमबॅक करावं लागेल दुर्गेशला. फ्लिप करण्याचा प्रयत्न होता, पायावरती टाकलाय आणि बरोबर यष्ट्यांवरती धडकतोय. क्लीन बोल्ड केलाय. शेवटच्या बॉलवरती विकेट आली, पर तो एक चांगला फायटिंग स्कोर उभारलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 37-38 धावांचं लक्ष्य. टीम चॅम्पियन स्पोर्ट्स डीके स्पोर्ट. चला टॉस घेऊया. 38 धावांचं लक्ष्य आहे डीके स्पोर्ट्सला. सन्माननीय आदरणीय रवींद्रजी शेलार साहेब, अध्यक्ष नवतरुण मित्र मंडळ आणि उपाध्यक्ष अनिलजी शेलार साहेब आणि त्याचबरोबर माजी अध्यक्ष राजेंद्रजी शेलार साहेबांच्या शुभ हस्ते. चला दोन्ही टीम यायचं आहे कॅप्टन टॉससाठी. एका बाजूला श्री भैरवनाथ 11 शिंगमोडेवाडी आणि दुसऱ्या बाजूला फेअरलेस फायटर कडवे संघ. कॉल कोणाचा असेल? कडवे संघ कॉल देईल. स्विंग द टॉस. कुठलाही चालेल. हां कुठलाही चालेल. छापा आणि काटा असा कॉल द्यायचा आहे. येस, कडवे संघाचा कॉल असेल. स्विंग द टॉस. छापाचा कॉल दिलाय, आलाय तो म्हणजे काटा. टॉस जिंकलाय. अर्थातच टीम शिंगमोडेवाडी संघाने
नवीन सीझन नवीन हंगाम प्रथमतःच पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनमध्ये तुम्ही खेळताय. काय सांगाल कशा पद्धतीने टीमची बांधणी राहिली आहे आणि निर्णय काय असेल? पहिलं तर निर्णय असा आपला राहील की पहिलं आम्ही बॅटिंग करू, कारण की फर्स्ट आता बघितले 3 मॅच थोडं विकेट स्लो आहे, वेदर पण थोडं थंड आहे, त्याच्या हिशोबाने बॅटिंगचा परफॉर्मन्स आमचा थोडा चांगला आहे, त्याच्या हिशोबाने बॅटिंग आम्ही करू. टीमबद्दल काय सांगाल? नवीनच टीम दाखल केली आहे पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनमध्ये आणि कशा पद्धतीने बांधणी राहिली आहे काय सांगाल? पहिलं तर नवीन तर नाही आहे, थोडा मधी गॅप होता, लेट तर बोलू शकता, पण लेट पुन्हा आपण कमबॅक करू. तसं त्या हिशोबाने आम्ही टीम एंट्री केली आहे पाटण तालुका असोसिएशनमध्ये आणि परफॉर्मन्स त्या हिशोबाने देऊ आम्ही. नक्कीच त्यांनी सांगितलं लेट पण थेट, पण परंतु पुन्हा एकदा दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. एक चांगला फॉर्म करण्याचा प्रयत्न नक्कीच असेल, खेळ करण्याचा प्रयत्न असेल. टीमला देखील शुभेच्छा देऊया. टॉस तुमच्या बाजूने राहिलेला नाही आहे, टॉस जिंकला असता निर्णय काय होता? मला जे हवं होतं तेच भेटलेलं आहे. सो मी पहिली बॉलिंगच करणार होतो, सो आणि ते मिळाले. सो आमचं टार्गेट राहील की कमीत कमी रन्समध्ये समोरच्या टीमला थांबवायचं. थँक्यू सो मच. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. जिथे टॉस जिंकलाय अर्थातच टीम शिंगमोडेवाडी संघाने आणि टॉस जिंकून मात्र बॅटिंगचा घेतलाय निर्णय, आमंत्रित केलंय टीम कडवे संघाला फिल्डिंगसाठी. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. मी मान्यवरांना विनंती करेन की ज्या पद्धतीने आपण हे आयोजन बघताय, एकतेचं प्रतीक असलेलं अगदी हे गाव आहे आणि त्यांच्या माध्यमातून हे मैत्री चषकाचं आयोजन अध्यक्ष साहेब इथे आहेत. काय सांगाल ज्या पद्धतीने मुलांनी एकत्रित येऊन हे आयोजन बघताय, ग्रामस्थ देखील उपस्थित होते, हे खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धेचा उद्घाटन या सोहळा देखील संपन्न झाला, काय सांगाल? तसं पाहिलं तर बोलण्यासारखे शब्द नाहीत. खूप आनंद होतोय, कारण पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनसारख्या एवढ्या मोठ्या असोसिएशनच्या अंतर्गत आम्हाला या ठिकाणी आयोजनाची संधी मिळाली. आणि गावाबद्दल सांगाल तर निरंकारी मिशनच्या विचारधारेच्या, आध्यात्मिक विचारधारेच्या प्रभावाने आमच्या गावामध्ये एकात्मता, संघटितपणा हा तर आमच्या विभागामध्ये पाहायला मिळतो आहे. त्या निमित्तानं वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. आणि आज तुम्ही पण पाहतात की आज या छोट्याशा गावातून सुद्धा आम्ही अशी मोठ्या मोठ्या स्पर्धांचं आयोजन करू शकतो. त्यामुळं मी माझ्या सर्व सहकाऱ्यांचं, ग्रामस्थांचं, एकता क्रिकेट टीमच्या सर्व मेंबर्सचं देखील या प्लॅटफॉर्ममधून आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. साहेब देखील आहेत आणि ज्या पद्धतीने मात्र आपण पाहायला गेलं तर हे आयोजन बघताय, काय सांगाल कशा पद्धतीने बघताय या आयोजनाकडे? खरं तर क्रिकेट हा एकदम जोश आणि जल्लोषाचा एक विषय आहे, परंतु तसं बघितलं तर आपल्या जीवनाचं पण एक क्रिकेटच आहे, मॅच आहे. आणि हे पाटण विभागातील मला वाटतं हे पहिलंच आमचं मिरी एवढं गाव, छोटंसं गाव, आणि त्या गावाने हा एक सुंदर पाटण असोसिएशनतर्फे नवतरुण मित्रमंडळ आणि एकता क्रिकेट टीमने जो हा प्रयास केलेला आहे, तर हा सुंदर प्रयास आहे. आणि खेळाच्या माध्यमातून मैत्रीमधून हे इम्पॉर्टंट आहे. खेळ खेळताना आपण नेहमीच आपल्या बोलतात ना कलाचं किंवा आपल्या गुणाचं किंवा आपलं जो कौशल्य दाखवायचं आहे आणि ते नेहमीच चांगलं असावं, समाजासाठी प्रेरक असावं. कारण जो चांगला खेळतो नेहमी त्याचंच नाव होतं, म्हणजे ते गुणाला आहे. तर सर्वांचं धन्यवाद मी करतो. आणि पाटण तालुका असोसिएशननं जे मिरगाव गावाबद्दल जे आयोजन केलं आणि आमच्या मंडळाने, ग्रामस्थांनी, एकता टीमनी जे हे म्हणजे परिश्रम करून हे सुंदर मैत्री चषक खेळवण्याचा प्रयत्न केला, त्याच्याबद्दल मी सर्वांचं धन्यवाद करतो. थँक्यू सर. धन्यवाद. मी मान्यवरांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती असं नसतं व्हायचं आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. पूर्वार्धाचा खेळ समजा उत्तरार्धाला सुरुवात झाली. सेकंड इनिंगमध्ये काय घडलंय, काय बिघडलंय, जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे रवी गोलंदाजी स्ट्राईकवरती पाहायला मिळतोय, इंद्रजीत बॅटिंगसाठी पाहायला मिळतोय. पुढचा बॉल ऑन साईडला शॉर्ट बॉल होता, हुक करण्याचा प्रयत्न, बॉल पाठीमागे चाललाय, तिथे 1 धाव मात्र जरूर प्राप्त झाले. सिंगल येते स्कोर कार्डवरती, सिंगल धाव फलकावरती लागले. तीन बॉलचा खेळ झालाय, 2 धावा धावफलकावरती लागल्यात. एक विकेट जरूर आली, एक महत्वाची विकेट ऋषीला माघारी धाडलंय, त्यानंतर मात्र दुरा सांभाळली आहे. फ्लिप करण्याचा प्रयत्न जरूर झालाय.
अगदी अलोंग द कार्पेट पद्धतीने मात्र बॉल चाललाय डीप मध्ये. फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली आणि फेकी देखील तेवढीच चांगली पाहायला मिळाली. जिथे आपण पाहायला गेलं तर या बॉलवरती 2 धावा आल्यात. टीमची धावसंख्या जमून पोहोचली ती म्हणजे 4 या धावसंख्येवरती. बॅटला प्रवेश झालाय का? हलक्या हाताने मात्र खेळण्याचा प्रयत्न मात्र सुरू झालाय. पाठीमागच्या क्षेत्रामध्ये अगदी विकेट किपर खूप चांगल्या पद्धतीने मात्र पाहायला मिळते. जिथे आपण पाहायला गेलं तर रवी बोरके मात्र गोलंदाजी स्ट्राईकवरती पहिलं षटक हाताळतोय आणि पहिल्या षटकामध्ये एक महत्त्वाचा गडी त्याने गारद केलाय. पाठीमागे पॅव्हेलियनमध्ये पाठवण्यामध्ये नक्कीच त्याला यश आलंय. हाफ ट्रॅकर बॉल आपडलाय. आपटी बार पाहायला मिळाला परंतु क्षेत्ररक्षक आहे. कॅचची संधी, कॅचचा कॉल होता आणि जाळ्यामध्ये इंद्रजित पाटील अडकलाय. जबरदस्त गोलंदाजी रवी बोरगेच्या माध्यमातून जरूर झाली. पहिलं षटक इथे समाप्त झाले. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 4. या धावसंख्येवरती 4 ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय. 4 धाबा स्कोर कार्ड वरती लागल्यात. लक्ष आहे 38 धाबांचं आणि गोलंदाजीसाठी ओमकार आलाय. स्वतःच्या फॉलोथ्रू मधून अगदी बॉल चाललाय. बॉल बॅकट्रॅप पाहायला मिळाला. अमर अगदी वेगाने येतोय बॉल पर्यंत. चांगली गोलंदाजी ओमकारच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळते. आज खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर महेश दादा देखील आहेत. चांगली कॅच त्यांच्या माध्यमातून पकडली गेली. समोरच्या दिशेने फटका सजवण्याचा प्रयत्न मात्र जरूर झाला आहे. लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर होतोय. मोठ्या फटक्यासाठी जावं लागेल कारण लक्ष मोठं हे मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे चॅम्पियन DK स्पोर्ट्स संघाला. ड्राईव्ह केलाय. अमर आहे. थोडासा बॉल हातातून निसटलाय. बॅकअप तेवढंच चांगलं पाहायला मिळतंय अमितच्या माध्यमातून. सिंगल डबलने काही होणार नाहीये. षटकार चौकाराची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. मोठ्या फटक्यासाठी जरूर गेलेत. शॉर्ट बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन तेवढं प्राप्त झालंय का? हा हो झालंय आणि तिथे मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर बॉलला पाठवून दिलाय अक्षयने. कॅप्टन आले तर कॅप्टन वरती आता जबाबदारी आहे आपल्या संघाची आणि 6 डावांचा अगदी टोला लगावलाय. 8 चेंडू आता 25 करायचे आहेत. मॅच अजूनही ऑन आहे. समोरच्या दिशेने फटका सजवलाय. अमित आहे. बॉलच्या खाली पकडण्याचा प्रयत्न. कॅच झाली आहे. ड्रॉप आणि तिथे बॉल निघून चाललाय. एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय तो चौकार. मॅच बनली आहे आणि मॅच बनवण्याचा प्रयत्न मात्र अक्षयच्या माध्यमातून होतोय कारण इथे आधीच्या बॉलवरती षटकार आला. त्यानंतर मात्र चौकार जरूर आलाय आणि धाव फलकाला मात्र आकार देण्याचं काम अक्षय करतोय. टीमची धावसंख्या 17 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचले. 7 चेंडू 21 धावांची अजूनही गरज आहे. 7-21चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते.
कॅचचा कॉल. अमर मिड ऑन तैनात होता. अमर त्या ठिकाणी कुठली चुकी करत नाहीये. चांगला कॅच पकडलाय आणि अक्षयला माघारी धाडलाय. बघा सर्व टीम नेक्स्ट टीम जेवढ्या पण खेळतील त्यांना एक विनंती आहे की तुम्हाला डगआउट्स बनवलेत तर तुम्हाला डगआउट्समध्येच बसायचं आणि डगआउट्समधूनच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. सर्व टीमला ही विनंती असेल, हा कॉल असेल. जर तुमची टीम डगआउटमध्ये नसेल तर पॅनलाइज केलं जाईल. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे काही नियम आहेत, त्या नियमाचं उल्लंघन करू नका, अन्यथा तुम्हाला पॅनलाइजला सामोरं जावं लागेल. प्रवीण आलाय अंतिमचं षटक हाताळण्यासाठी. शेवटचं षटक प्रवीण याच्या माध्यमातून. पहिलाच बॉल कॅचचा कॉल होता. गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न, रिकाम्या जागा भरा. बॉल चाललाय, एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. आणि या फटक्यांची गरज आहे अंतिमच्या षटकामध्ये. 5 चेंडू 17. मॅच बनत झाली आहे. 5-17 आणि आता कोणाला होईल खतरा हे बघायचं या बॉलवरती. 5-17चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतंय, परंतु या बॉलवरती कुठेतरी कमबॅक करावं लागेल प्रवीणला, कारण आधीच्या बॉलवरती चौकार आलाय. नक्कीच दोन्ही संघ तेवढेच ताकदीनिशी खेळतायत. खोदून काढण्याचा प्रयत्न अमर होता, अमरकडनं चुकी झाली आहे. आता कॅचचा कॉल होता. अमरच्या हाताला बोटाला स्पर्श होऊन बॉल अगदी निघून गेलाय. चार बॉल 15ची गरज होती, परंतु आता हे खराब दिशा, खराब लाईन. 4 बॉल 14 करायचे आहेत. नाही अजून एक रन आहे, म्हणजे 4 बॉल 13 करायचे आहेत. आता वाईट +1 2 धावा आल्यात. 4 बॉल 13. अजूनही मॅच ऑन आहे दोन्ही संघाकडनं. फ्लिप केलाय, फ्लिक ऑफ द रिस्क. जबरदस्त बॅटिंग सुरू आहे. ऋतुराजचा फ्लिप केलाय क्लिक आणि ठोकलाय. 4 आलाय, चौकार आलाय. काय जबरदस्त फ्लिप पाहायला मिळाला. ऋतुराज राज करतोय अगदी मैदानाच्या आतमध्ये. 29 झाल्यात. आता 2 बॉल 9 करायचे आहेत. हा बॉल भरपूर महत्वाचा असेल. 3 बॉल माफ करा. हो चांगला बॉल, शरीराचा वेध घेतलाय. चांगला स्टॉप तिथे रवीच्या माध्यमातून. आता 2 बॉल, आता 2 चेंडू 9ची गरज आहे. 2 बॉल 9. हा बॉल भरपूर महत्वाचा. या बॉलवरती मोठा फटका आला तो थोडासा दबाव समोरच्या टीमवरती पाहायला मिळेल. आणि या बॉलवरती जर चांगला बॉल हाताळला तर थोडासा दबाव बॅटिंग करणाऱ्या टीमवरती राहील. या बॉलवरती मोठा फटका हवाय. 2 चेंडू करायचे आहेत 9. स्पीडअप ठेवा मित्रांनो. रविदा 2 चेंडू 9 करायचे आहेत. मॅच अगदी चुरशीची पाहायला मिळते दोन्ही संघांकडनं. विजेता कोणता संघ होईल आणि पुढील फेरीमध्ये कोणता संघ दाखल होईल याच्याकडे प्रत्येकाच्या नजर आहेत. संधी मिळाली, आता संधीचं सोनं करावं लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल. 2 चेंडू 9ची गरज असताना ऑन साईडला वळवलाय. डीप मधून मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक येतोय. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न मात्र सुरू आहे आणि दुसरी धाव देखील अगदी चपळाईने पूर्ण केली आहे. 2 रन कंप्लीट झाल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 1 चेंडू आणि 7 धावांची गरज.
आणि पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे नियम आहेत, कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग आणि चेस करावं लागेल. परंतु एखादा नकारात्मक चेंडू आला तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल, पाहावं लागेल. 1 बॉल 7 करायचे आहेत. व्हॉट अ मॅच. समोरच्या दिशेने फटका सजवला आहे, परंतु पराभवाचं अंतर कमी करणारा हा चौकार आला. ऋतुराज शेवटपर्यंत राज केलं, परंतु थोडासा अपयशी ठरलाय आणि या मॅच मध्ये थोड्याशा फरकाने DK स्पोर्ट्स पाठीमागे राहिलाय आणि सळवे 11 सळवे संघ पुढील फेरीमध्ये दाखल होत असताना मात्र पाहायला मिळतोय. जाऊया नेक्स्ट मॅचकडे, जिथे आपण पाहायला गेलं तर श्री भैरवनाथ 11 शिंगमोडेवाडी या संघाने टॉस जिंकला आणि बॅटिंगचा एक धाडसी निर्णय जरूर घेतला गेलाय आणि आमंत्रित केले टीम फेअरलेस फायटर कडवे संघाला.